हे अशी अगं असं उदास बसून कसं चालेल? आज होळीचा सण आहे ना, आपण साजरा करायला पाहिजे की. चल उठ बर, बाजारात काय काय आणायचं सांग, मी लगेच घेऊन येतो. अगं नको कोणाला विचार करत बसू, सगळं चांगलं होईल. असं सणासुदीचं तोंड टाकून बसू नकोस. हे तर माझ्या पोरीच्या संसाराची होळी झाली आणि मी कशी होळी साजरी करू? अगं तुझ्या मनात काय चाललंय ते मला सगळं कळतंय ग. पण तू सांग, आपणच असं गळून पडलो तर तिच्याकडे कोण बघायचं? तिला सावरायचं सोडून आपण जर उदास बसलो तर तिचं कसं व्हायचं? तिला धीर दिला पाहिजे का आपण सांग बरं? कसा द्यायचा वांजोटा धीर, जेव्हा की आपल्याला माहित आहे आपण कायच करू शकत नाही. असं कसं करू शकत नाही? मला सांग, आपल्यावर एवढी मोठी मोठी संकट आली, केलीच ना त्याच्यावर आपण मात, पडलोच ना त्याच्यातनं बाहेर आपण. कृष्णा झालीच ना शिये. हा, नुसती शियेच नाही झाली तर राज्यात पहिली आली. लई हिंमतवाली पोरगी आहे आपली. पण आता खचली तर तिला हिंमत द्यायला नको आपण? पण तुझ्या अशा वागण्यामुळे तिला आणखी तू दुःखात टाकते हे कळत नाही तुला? खरं बोलताय तुम्ही, पटतंय मला तुमचं म्हणणं. आपणच धीर द्यायला पाहिजे तिला. मी करते तयारी, तुम्ही फक्त बाजारातनं मला डाळ गुळ आणि साखर आणून द्या. होईल लगेच आणतो, कर तयारी. ओ राय बनविता ते, अहो उठा. अहो तुम्हाला कामाला जायचंय, आज लई काम आहे ती कारखान्यात. कृष्णा, कारखाना काय दररोजच आहे, झोपू दे थोडा वेळ. आणि असं बी लई दिवस झालं तुझा हात हातात घेऊन झोपलो नाही मी. म्हणजे तुम्ही आज कामावर नाही जाणार वे? माझं ठरलंय, आज अख्खा दिवस मी माझ्या बायको सोबत घालवणार आहे. गपूट, आज लई काम आहे ती. उठ उठ. कृष्णा का किती चळतीस नवऱ्याला, झोपू दे की थोडा वेळ. तू असा नाही ऐकायचंस. किती त्रास देतेस ग. अगं अंतर काय केलंस? एवढा कसला दूर झालाय? अगं ती आज होळी होती ना, म्हणून मी पुरणपोळीची डाळ शिजत घातली होती. जळली वाटतं. अगं पण तुला कुणीही उद्योग करायला सांगितला होता? आपल्याला नाही जमत त्या गोष्टी करायला कशाला जायचं? आता जमत नाही म्हणून घरची कामं सोडूनच द्यायची का? काहीच करायचं नाही का? सांग ना रंजना आत्या, मी आता या घरची सून आहे तर माझी काही कर्तव्य आहेत की नाही? का सगळ्या जबाबदाऱ्या झटकून द्यायच्या मी? मग माझ्यात आणि कृष्णात काय फरक राहील? आता माझ्या ध्यानात आलं ही समज कशासाठी चाललंय ती. रंजीला खुश करायचं असेल हिला, कर बाया, फायदाच आहे माझा त्यात. मी किती मनापासून करत होते सगळं, पण गुलियात त्याला माझं कौतुकच नाहीये. रडू नको संतरा. अगं तू हे सगळं मनापासून करतेस ना, हेच लई झालं. रंजी म्हणते ते बरोबर आहे. अगं पर आम्ही दोघे असताना करायचं ना. मी तुला ही घरातली कामं करत जा, ही घर आपलंच आहे असं समजून समज करत जा असं सांगितलं म्हणून लगेच कामाला लागलीस वी. मग आता तुमचा शब्द कसा म्हणणार ना मी गुलियात त्या? तुम्ही मला शिकवा सगळं. तुम्ही अख्खा स्वयंपाक करा, मी बघत बसते. अगं मी शिकवलं असतं तुला, पण माझी पाटाण अशी दुखत्या का नाही. रंजे आजचा दिवस तूच बघ बाय. काही गरज नाहीये पण आज पुरणपोळी करायची. राया उदास असताना मला नाही कुठला सण साजरा करायचा. अगं रंजे असं काय करतेस? राया आधीच नाराज आहे, त्याला या नाराजगीतनं बाहेर काढायचं का आपण बी तोंड पडून बसायचं? हो ना आत्या, आपण होळी साजरी केली पाहिजे. घर कसं प्रसन्न ठेवलं पाहिजे, म्हणजे रायाचं मन पण रमेल इथे आणि तो हळूहळू कृष्णाला विसरून जाईल. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ अंतरा. रंजे ती कृष्णी तर ह्या घरातनं गेलीच, पर ह्या होळी बरोबर ह्या कृष्णीच्या आठवणी बी आपण होळीतनं स्वाहा करूया.
आणि ही होळी आनंदात साजरी करूया. ठीक आहे. मग करतेस ना गुली आत्या पोळ्या? अगं केल्या असत्या, पर लय माझी कंबर दुखत्या. रंजे बघ बाय आजचे दिवस तेवढं. आय 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 ग. कुठं निघालीस कृष्णी सणासुदीची? खारखडीत निघालेस? पण आज तर सुट्टी असेल ना का कारखान्याला? बंगल्यावर निघालेस ना? कृष्णे काय विचारते मी? वय मी बंगल्यावरच चालली. का असं सौताचा अपमान सहन करून घ्या सारखी सारखी? का सौताचा स्वाभिमान सारखा सारखा पायाखाली तुडवतेस? अख्खं जग तुझं कौतुक करत असताना रायाला काडीची बी किंमत नाही तुझी. आणि तरी बी परत परत त्याच्याकडे जाऊन मिंद का होतेस तू? कारण मला हे नातं तुटू द्यायचं नाहीये. माझं मन मला सांगताय मामे, रायाला माझ्यासोबत असं वागायला नाही आवडत आहे ग. पण कुठली तरी अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे राया माझ्यासोबत असं वागतोय. कृष्णा अगं अजून किती खोटी आशा दाखवणार सावताच्या मनाला तू? अगं वाईस डोळे उघडून नीट बघ. रायाला नकोयस तू त्याच्या आयुष्यात. तू त्याच्यावर आंधळ्यासारखं प्रेम करतेस ना, म्हणून तुला कायच दिसेना झालंय. हो झालीये मी त्याच्या प्रेमात आंधळी. पण जे प्रेम लगेच संपतं ते प्रेमच कसलं? जेव्हा मी रागवले होते तेव्हा तोच आला होता ना मला समजवायला, माझा गैरसमज दूर करायला. मग आता मी दूर करायला नको? ती गोष्ट वेगळी होती कृष्णे. तेव्हा तुझ्या सासूला तुझा अपमान केला होता. एखाद्या सासूला त्याची सून आवडत नसेल तर चालून जातं, पण एखाद्या नवऱ्याला त्याची बायको आवडत नसेल तर? मामे मी काय बोलतेस तू? मी नाही जगू शकत रायाशिवाय. राया आता माझं आयुष्य झालंय आणि आता मी त्याला माझ्यापासून लांब नाही जाऊन देणार. कृष्णे ऐक माझं. कृष्णे अगं हॅलो. हा निघालात का तुम्ही? तुझं येणं मला आता कायमचं थांबवावं लागणार आहे कृष्णा. त्यासाठी मला माफ कर. वकील हे काय आले असतील इकडं? तुम्ही घटस्फोटासाठी पेपर तयार करण्यासाठी सांगितले होते, त्याप्रमाणे केलेत. एकदा वाचून बघा. बघा कुठला मुद्दा राहिलाय का, म्हणजे मला ते ऍड करायला बरं. त्याची काही गरज नाही. तुम्ही फक्त सांगा सह्या कुठं करायच्या आहेत. ओके, अनेक सांगतो. सही करताय ना? हा, माझी हिंमतच होत नाही या पेपरवर सही करायची, पण तुझ्यासाठी मला हे करावंच लागत. सर, तुमच्या सह्या झाल्या की मी तुमच्या मिशीच्या सहीसाठी पेपर पाठवण्याची व्यवस्था करतो. मीच सह्या करून नंतर तुमच्या ऑफिसला पेपर पाठवून देतो. ओके. राया, हे समजा असं का करतोस? का सुखी संसाराची माती करतोयस? तू या कागदावर सही करून कायद्याने लांब होशील कृष्णापासून, पण तिला मनातून कसं काढू शकशील? नीट विचार कर राया, नाहीतर नंतर पस्तावण्याशिवाय तुझ्या हाती काय बी उरणार नाही. होय, मी नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. निर्णय घ्यायच्या आधी समजांनी विचारायचं तरी. तुला खरंच वाटतं का फुये? मी जर सगळ्यांना विचारलं असतं तर घरच्यांनी परवानगी दिली असती. आता
आता काय बी झालं तरी मी माझ्या निर्णयावरनं मागं फिरणार नाही. मी मदत करू का तुला? बघ जमतंय का? जमतंय का? अगं हलक्यात कामच नसतंय आपलं, बघच तू. आत्या कृष्णवेणी या, पूजेचा मान तुमचाच आहे. फुयाजी तुम्ही तर सांगा की वहिनींना. मी काय सांगू पोरा, या घरात कोण माझं ऐकल? होय आजी. हो मी ऐकलं असतं, पण यो पूजेचा मान मिळवायला रायानं मला बायको तरी मानलं पाहिजे ना. अंतरा, अगं तू कर पूजा, ह्यो मान तुझाच हाय. शेवटी किती जरी केलं तरी ह्या घरातली एकुलती एक सून हायस तू आता. अगं अंतरा, अगं पूजा जोडीने करायची असती. चल मी बी येतो, चल. काही लोकांनी का नाही खरंच बाईला आज इकूनच खाल्ल्या. कसल्या मातीची बनल्या ती कुणास ठाव. राया, राया खाली आहे राया. या होळीत आपल्या मनातला राग, गैरसमज, जुन्या सगळ्या वाईट आठवणी जाळून टाकूया. मला लय वाटतंय कृष्ण, खाली यावं, तुझ्या संग जोडीने होळीची पूजा करावी, पण ते शक्य नाही आता. तुझ्या आयुष्यासाठी मला आता असंच होळीसारखं आतल्या आत जळत राहावं लागणार आहे.
राया राया तू आलास. मला माहित होतं तू येशील आणि या होळीच्या पवित्र दिवशी मला म्हणशील घरी चल. त्याच्यावर सह्या कर. कसली कागद आहे ती रे? आपल्या घटस्फोटाची. काय बोलतेस तू? हा? हे काय करायला निघालास तू? कृष्णा, याच्यावर सह्या कर. मला वकिलाला पेपर द्यायची आहे ती. आणि यानंतर आपला संबंध संपला. परत कधीच मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. इधर नाही, तू असं नाही करू शकत माझ्यासोबत. तुला माहिती आहे ना, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू 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 हे सगळं मी मरू नये म्हणून करतोयस ना? अरे पण तुला का कळत नाहीये की तू मला तुझ्यापासून लांब केलंस तर मी मरून जाईन रा. मी मरून जाईन. नको रे एवढी मोठी शिक्षा देऊ, नको देऊ. कृष्णा, माझा निर्णय झालाय आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि जग इकडचं तिकडं झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. त्यामुळे ह्याच्यावर सह्या कर आणि माझ्या आयुष्यातनं निघून जा. कृष्णा, याच्यावर सह्या कर. माझ्याकडे येळ नाही. एक गोष्ट लक्षात ठेव राया, ही घटस्फोटाची कागद आपलं नातं नाही तोडू शकत. ही नात्यातली बंधनं तोडतील. बंधन आहे या कागदांच्या पलीकडचं नातं आहे आपलं. हे मनानं मनाशी सोडलं गेलेलं. तेव्हा ह्या कागदांवर सह्या करून ती वेगळं होणार नाहीये. आणि ही कागद आपल्या नात्याचं भविष्य नाही ठरवू शकत, कधीच नाही.